नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 13 अनावीरा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली न वात. उत्तर. देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे ही माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले तिथे त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. हा प्रश्न. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. उत्तर. सैनिकांचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवीने म्हटले आहे. ई प्रश्न. सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. उत्तर. अनामवीरा या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की आपल्या बलिदानाप्रित्यर्थ कुणी स्तंभ उभारले नाहीत, कुणी पोवाडे गायले नाहीत, कुणी आरती गायली नाहीत, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे. प्रश्न दुसरा. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा. 1. अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. कुणी शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. प्रश्न क्रमांक 3. खालील जोड्या जुळवा. दगदगता समराच्या ज्वाला, महाभयंकर युद्ध, मरणामध्ये विलीन, शांतपणे मरण स्वीकारणे, ना भय ना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता, नच उधाणले भाव, भावना व्यक्त न करणे. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. अनामवीर. ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही. अज्ञात वीर. जीवनांत. उत्तर. जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. संध्येच्या रेषा. उत्तर. संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात. 4 नंबर. मृत्युंजय वीर. मृत्यूवर विजय मिळवलेला वीर. लिहिते होऊया. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. मी डिंबटिंब होणार. उत्तर. मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होऊन मला खेडोपाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समोर न्यायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्या सोबत आहेत. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत, त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करीन. विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज साने गुरुजी यांची पुस्तके वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. यापूर्वी मी बनगरवाडी पुस्तक वाचले, ज्याद्वारे मला एक नवी दिशा मिळाली. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्या आधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. त्यांच्यात माणुसकीच्या गुणांची रुजवणूक करायची आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. म्हणी ओळखूया. खालील वाक्य वाचा. वाक्यांच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. आता बघा, ही वाक्य वाचायची आहे. पहिले वाक्य दिले आहे. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, त्यांना संपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे पैपा होण्याचा
राबता होता. जसे ते शहरात झाले तसा माणसांचा वावर कमी झाला असे म्हणतात ना. असतील शेते तर जमतील भुते. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारी जाऊन पाहिले पण कंपासपेटी कुठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्या दप्तरातच सापडली. म्हणतात ना, काखेत कोळसा आणि गावाला वळसा. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, शेकली तेव्हा टेकली. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वाचा व लिहा. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. हे बघा, हा उतारा दिलेला आहे. हाच उतारा विरामचिन्हांचा वापर करून इथं लिहिलेला आहे. मुलांना, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचे निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. लिहिते होऊया. तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा. अ. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर. माझा आवडता छंद म्हणजे वाचन. मला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात. मी दिवसभरात 1-1.5 तास या छंदाला वेळ देतो. लिहिते होऊया. आ आहे. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर. माझे आई वडील मला नेहमी नवनवीन पुस्तके आणून देतात. माझे बहीण भाऊ व इतर नातेवाईक माझ्या वाढदिवसाला मला विविध पुस्तके भेट म्हणून देतात. माझ्या आईने मला घराजवळ असलेले वाचनालय लावून दिले. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.